मतदार याद्यांमधून जाणीवपूर्वक हजारो मतदारांची नावं वगळली. राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर पुन्हा आरोप. राज्यातील राजुरा मतदारसंघातील घोळावरही बोट, तर राहुल गांधींचे आरोप आयोगानं फेटाळले. देशातील तरुण विद्यार्थी आणि जेनझी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील. राहुल गांधींची एक्सवरील पोस्ट चर्चेत, तर जेनझीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राहुल गांधी सिरियल लायर, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत. महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी लागलाय. मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार. आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. त्याच्यामध्ये काही आमदार होते. होय, पवार साहेबांचे आमदार होते. अंतरवालीतील दगडफेकीत शरद पवारांचे आमदार होते. छगन भुजबळांच्या दाव्यानं खळबळ. राजकीय स्वार्थासाठी भुजबळ काहीही बरळतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. भुजबळांच्या आरोपांवर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. अजितदादा आणि सुप्रियाताई पुन्हा एकत्र या. एनसीपी कार्यकर्त्यांनी नागपुरातील चिंतन शिबिराच्या ठिकाणी लावले पोस्टर. बच्चू कडूंसह माजी खासदार उन्मेष पाटलांवर जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा. जिल्हाधिकारी दालनात जमाव जमवल्याप्रकरणी कारवाई. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या. अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्राचं वाटप हे निकषाप्रमाणेच केलं जात असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तर भुजबळांनी बोगस प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेण्याचं कारण नसल्याचंही ते म्हटलं. आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर गंभीर टीका केली आहे. जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ पडळकरांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी पडळकरांची जीभ घसरली. शहापूर तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. दरम्यान शहापूर तालुक्यात भाजपला मोठा धक्का मानला जातो. पालघरमध्ये शिवसेनेनं उबाटा पक्षाला मोठा धक्का दिलाय. शिवसेना उबाटाच्या महिला आघाडीसह डहाणू पंचायत समितीचे उपसभापती पिंटू घाला आणि 3 पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पूर्ववत सुरू करावा आणि विविध प्रश्नांसंदर्भात संयुक्त बैठकीचे आयोजन करावं अशी मागणी यावेळी दरेकर यांनी केली. दरम्यान सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात जाऊन पंकजा मुंडेंनी भरत कराड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. ओबीसींचं आरक्षण गेल्याची भावना निर्माण झाल्यानं भरत कराड यांनी मांजरा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिबिर स्थळाची पाहणी केली. आता बातमी छगन भुजबळ यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यासंदर्भातली. अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेकीपूर्वी रात्रीतून काही बैठका झाल्या. त्यानंतर घरांच्या छतावर दगड रचून ठेवण्यात आले होते. ज्यावेळी पोलीस पोहोचले तेव्हा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. मात्र यापूर्वी रात्रीतून ज्या बैठका झाल्या त्यात शरद पवारांच्या पक्षातील काही आमदार होते असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सर्वात आधी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन केलं आणि आंदोलनावेळी अंतरवालीमध्ये तणाव निर्माण झाला होता. या संदर्भात बोलताना भुजबळ यांनी हा दावा केला. रात्रीतून मीटिंग झाल्या. त्याच्यामध्ये काही आमदार होते. होय, पवार साहेबांचे आमदार होते. मी नावं सुद्धा घेतलेली. त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज
बारसकर त्या अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे. महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला. आणि ते बरळवाडी ती ते जाऊन तिकडे भंगार आली बाबा, त्याचं काय तर ध्यान द्यायचं त्याला, ते एवढेच काही बरळतं कुंकडे बी त्याच्यावर ध्यान द्यायचं नाही, त्यातला डोकं लावायचं नाही. ते आता वयाला गेलेले थोड्या दिवसात बघा तुम्ही, लांब लांब हाती शेण देणार आहे जनाराचे त्याला. ते कामातून गेलं, ते ना ओबीसीचं आहे ना मराठ्याचं आहे ना कोणाचं आहे, नेते असोत, आमदार असोत, खासदार असोत किंवा सत्ताधाऱ्यातले आमदार खासदार मंत्री असोत, जो आपल्या बाजूनं बोलतो त्याच्या बाजूनं मराठ्यांनी ठाम राहायचं. दरम्यान भुजबळांच्या या दाव्यासंदर्भात त्यांच्याशी बोलू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलेत. मला त्याच्याबद्दलचं माहिती नाही. मी उद्याच्या संध्याकाळी ते आलेत किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेन, कारण त्यांनी एकदम गौप्यस्फोट केला तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे, काय त्यांची अधिकची माहिती ते मी विचारेन. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला. पावसामुळे शिरसी शिरवळ भागातील वाहतूक बंद झाली आणि त्यामुळे गाणगापूरकडे जाणारे प्रवासी अडकून पडले. धाराशिवच्या भूम तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि यामुळे भूम शहरातील काही भागांचा संपर्क तुटलाय. दरम्यान शेती पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला. पुणे शहराला पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भागातले रस्ते जलमय झाले. भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आणि त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पुणे अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपतीजवळील रोडवर पावसाचं पाणी साचलं आणि त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. पिंपरी चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवडकरांची तारांबळ उडाली. शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासोबत सध्या लोकप्रिय ठरलेला दशावतार चित्रपट पाहिला. यावेळी दशावतार चित्रपटाचे सर्व मुख्य कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेत मुंबई महानगरपालिका आता प्रत्येक विभागात विशेष कचरा संकलनासाठी 0.6 टन क्षमतेचं वाहन तैनात करणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सॅनिटरी पॅड्स, डायपर्स इत्यादींची विल्हेवाट ही पर्यावरणपूरक पद्धतीनं नष्ट करणाऱ्या भट्टीद्वारे आणि जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्राद्वारे केली जाते. राज्यातील उच्च शिक्षणाचा स्तर आणि दर्जा उंचावण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण विभागानं नव्या महाविद्यालयांना मंजुरी देण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केलेली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठांशी संलग्नता घेणाऱ्या पारंपरिक आणि व्यावसायिक महाविद्यालयांना नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीद्वारे मंजुरी दिली जाणार आहे. परेल आणि प्रभादेवी परिसरात पूर्व पश्चिमेला जोडणारा प्रभादेवी पूल बंद केल्यानं पर्यायी मार्गावरील कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. करी रोड पुलावर सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेमध्ये शाळेच्या बस वगळता अन्य बेस्ट बस, एसटी, खासगी बससह अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राज्यात 12 जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाल्याचं निदर्शनास आल्यावर उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला. एका आठवड्यात हे खड्डे बुजवा आणि दोषी कंत्राटदारांवर कारवाई करा असे तोंडी आदेश उच्च न्यायालयानं राज्यातील सर्व पालिकांना दिले. गणेशोत्सवादरम्यान केलेल्या जादा वाहतुकीच्या माध्यमातून राज्यमार्ग परिवहन महामंडळाला 23,77 लाख रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय. मुंबई, ठाणे आणि पालघर भागामधून 5,000 बसद्वारे 5,96,000 जास्त कोकणवासियांनी एसटीनं प्रवास केला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, ईद ए मिलाद यासह अनेक सण उत्सवादरम्यान सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक मंडळ, एक पोलीस अंमलदार ही अभिनव योजना राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतलाय. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या 7 कोटींहून अधिक सदस्यांना आता एकाच पोर्टलवर एकाच लॉग इनद्वारे सर्व प्रमुख सेवा आणि खात्याची माहिती मिळणार आहे. अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलेली आहे. नवीन पासबुक लाईट फीचरमुळे योगदान, शिल्लक आणि पैसे काढण्याचं संक्षिप्त तपशील एकाच पोर्टलवर पाहता येईल असं मांडवीय म्हटलं.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जायकवाडी धरणाचं जलपूजन केलं. धरणाला साडी, नारळ, पुष्प अर्पण करण्यात आलं. जायकवाडी धरण 100% भरलं असून या पावसाळ्यात 2दा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक श्रीमती सुरेखा यादव 36 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झाल्यात. मोटर म्हणून आपली कारकीर्द त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यांच्या या प्रवासाचा आणि नोकरीचा शेवटचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे त्यांनी साजरा केला. कोल्हापुरातल्या कळे गावात रस्त्यासाठी लहान मुलांनी ठुमक आंदोलन केलं. गावातल्या बाजारपेठेतले रस्ते खराब झाल्यानं त्यांनी लक्ष वेधण्यासाठी केलेल्या आंदोलनाची चांगलीच चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी केली. नंदीवाले तिरवळ समाजाला सातारा गॅजेटनुसार अनुसूचित जाती जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी अहिल्यानगरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे आणि नंदीवाले तिरमली समाजाचे सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असून जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि यासाठी महापालिकेकडून सर्व पातळ्यांवर नियोजन सुरू असून मतदानाच्या दिवशी जवळपास 70,000 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय पोलिंग मॅनेजमेंटसाठी 3,500 कर्मचारी असतील. देशभरात आजपासून नव्यानं लॉन्च झालेला आयफोन 17 फोन विक्रीला सुरू झालेली आहे आणि हा फोन खरेदी करण्यासाठी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ग्राहकांनी गर्दी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गावात बिबट्यानं 7 वर्षीय मुलाला काकाच्या हातातून ओढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सिंदेवाई तालुक्यातील गडबोरी इथे घडली. प्रशील मानकर असं इयत्ता 2रीमध्ये शिकणाऱ्या मुलाचं नाव आहे. बुलढाण्याच्या पारखेड गावातील समाधान सोळंके यांच्या शेतात काम करत असताना अजगर जातीचा साप आढळून आला. सर्पमित्रांना पाचारण करून अजगराचं रेस्क्यू करण्यात आलं. 35 किलो वजनाच्या अजगराला रेस्क्यू करत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं. लांजा पोलीस ठाण्याच्या चौरिया वनक्षेत्रात असलेल्या दहियान इथे पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केली. पोलिसांनी शोध मोहीम राबवून मृतदेह ताब्यात घेतला. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. दादाताई पुन्हा एकत्र व्हा असे पोस्टर नागपुरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लावलेत. नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर आहे आणि या चिंतन शिबिराच्या ठिकाणी एनसीपी कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलेले आहेत. दादाताई एक व्हा असा पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. झालं गेलं गंगेला मिळू द्या, नतमस्तक होऊन विनंती करतो असंही पोस्टरमध्ये लिहिण्यात आलंय. नाशिकमधून मोठी बातमी. बहुचर्चित शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाला नाशिकमध्ये तीव्र विरोध केलाय. परशुराम संघटनेकडून पोलिसांना पत्र देण्यात आलंय. नाशिकमध्ये नाटकाचा प्रयोग होऊ देऊ नका अशी मागणी या संघटनेनं केली आहे. संबंधित नाटकात आक्षेपार्ह संदर्भ असल्याचा दावा परशुराम संघटनेकडून करण्यात आलाय. पोलिसांकडूनही प्रयोग न करण्याबाबत निर्मात्यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 3 महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बंडू आंदेकरसह इतर आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. माओवाद्यांचा प्रवक्ता अभय उर्फ भूपतीची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. शस्त्रसंधी करण्याची माओवाद्यांनी याचना केली आहे. शांततेच्या चर्चेसंदर्भात गंभीर आहोत. सरकारनं या संदर्भात आमच्या भूमिकेची दखल घेतली पाहिजे असं म्हणत भूपतीनं स्वतःचा फोटो टाकून ऑडिओ जारी केला आहे. हैदराबाद गॅजेट विरोधातील जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. हैदराबाद गॅजेटच्या शासन निर्णयाला ॲडव्होकेट विनीत धोत्रेंनी आव्हान दिलं होतं. दरम्यान मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.